मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पीएम मुद्रा कर्ज योजना म्हणजे काय, या योजनेचे कोणते प्रकार आहेत आणि या योजनेसाठी याची योजनेची जी आहे ती वैशिष्ट्य कोणती आहे, त्यानंतर अर्ज कुठे करायचा, ती वेबसाईटचं नाव वगैरे या गोष्टी आपण पाहिल्या। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी यासाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट कोणती आहेत। पण याच्या पूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल की बाबा म्हणजे काय किंवा ही याचे प्रकार कोणते, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल। तर ते पण जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यासाठी जो आहे तो सोपा पडेल। तर मग चला चालू करूया की या जी लोन प्रक्रिया आहे किंवा ही जी लोन आहे पीएम मुद्रा कर्ज योजना, यामध्ये कोणत्या प्रकारची डॉक्युमेंट आवश्यक आहेत। तर या कर्ज प्रकारामधलं पहिलं डॉक्युमेंट आहे की अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे सुरुवात आहे ती पहिले बेसिक आहे ती म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही यासाठी भरला गेला पाहिजे। त्यानंतर दुसरं याचं डॉक्युमेंट आहे ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी प्रूफ। याच्यामध्ये काय येतं तर आधार कार्ड येतं, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, हे डॉक्युमेंट आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून पकडतो। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे ॲड्रेस प्रूफ। ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड असेल, लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। या कर्ज प्रकारासाठी लागणारं चौथं डॉक्युमेंट आहे प्रोजेक्ट रिपोर्ट। खरं तर हा जो डॉक्युमेंट आहे हे खरं तर किशोर आणि तरुण जे लोन प्रकार आहेत यांच्यासाठी आवश्यक आहे। शिशु गटासाठी किंवा शिशु लोन प्रकारासाठी खरं तर हे याची गरज नाही आहे, कारण का हा जो टप्पा आहे जो 5 लाख ते 10 लाख किंवा 50,000 ते 5 लाख याच्यामध्ये व्यवसाय तुमचा मोठा असतो किंवा बिझनेस मोठा असतो। त्यामुळे बिझनेससाठीचा समजा जे मोस्टली तर जे आहे की जिथं तुम्हाला 5 लाख ते 20 लाखापर्यंत टप्पा जो आहे मोस्टली जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो आपल्याला तिथं लागतो की तुमचा कसा प्रकारचा प्रोजेक्ट आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर पाचवं जे डॉक्युमेंट आहे ते कोटेशन ऑफ मशिनरी, म्हणजेच जेव्हा तुम्ही मोठं जे लोन घेता 5 लाखापासून ते 20 लाखापर्यंत, त्यातून तुमचा प्रोडक्शनचा काही बिझनेस असेल किंवा तुम्हाला काही ट्रेडिंग करत असाल, तर जे प्रोडक्शन करताय त्यासाठी जे तुम्हाला मशिनरी घ्यायची आहे त्याचं एक इस्टिमेट असतं, कोटेशन असतं। हे अशा प्रकारचे सर्व कोटेशन जे आहे ते तुम्हाला या जे लोन घेताना फाईलला लावावी लागणार आहे। त्यानंतर 6वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे बँक स्टेटमेंट। बँक स्टेटमेंट हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचे जे काही आत्तापर्यंतचे म्हणजे लोन करण्यापूर्वीचे जे फायनान्शियल जे स्टेटमेंट आहे किंवा बँकेचं स्टेटमेंट आहे, किती प्रकारे तुम्हाला डेबिट झालं आहे, किती क्रेडिट झालं आहे, म्हणजे तुम्हाला किती प्रकारचे पेमेंट त्याच्यामध्ये येतात, तुमचा बॅलन्स किती राहतो आहे, मिनिमम बॅलन्स, ॲव्हरेज बॅलन्स हा किती लागतो आहे, हे तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये कळतं आहे। आणि हे पण जे बँक स्टेटमेंट आहे हे ऑप्शनल आहे की ज्यांना हे लागू आहे, ॲप्लिकेबल आहे। म्हणजे मोस्टली तर 5 लाख ते 20 लाखापर्यंत टप्प्यामध्येच जर तुम्ही ज्या बँकेकडून ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून ते घेताय कर्ज या प्रकारचं, त्यांनी जर रिक्वायरमेंट सांगितली तर तुम्हाला ते द्यावं लागेल। त्यानंतर 7वा जो आहे डॉक्युमेंट ते म्हणजे व्यवसाय चालू ठेवण्याचा पुरावा। म्हणजे कसं आहे की तुम्ही तो व्यवसाय फार पूर्वीपासून चालू केलेला आहे, तो आत्ता तुम्ही चालू केला असेल तर तुम्हाला मोस्टली तर हे कर्ज मिळणार नाही। जर तुम्ही ते फार जुना तुमचा व्यवसाय आहे ते तुम्हाला मोठ्या कर्जासाठी ती गरज आहे, खरं तर छोट्या कर्जासाठी नाही गरज, पण मोठ्या कर्जासाठी याची गरज आहे की तुम्हाला तुम्ही त्याची स्टॅबिलिटी पाहणार, त्या व्यवसायाची स्टॅबिलिटी। त्यासाठी तुम्हाला जुनं एखादं लाईट बिल द्यावं लागेल, त्यानंतर सेल टॅक्स सर्टिफिकेट द्यावं लागेल किंवा ट्रेड सर्टिफिकेट द्यावे लागेल, असं जे आहे ते तुम्हाला गोष्टी त्याच्यामध्ये ॲज अ डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला द्याव्या लागतील। त्यानंतर 8वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स, ते म्हणजे प्रिव्हियस इयरचं किंवा सेल टॅक्स। तर हे कोणासाठी आहे की ज्यांचं लोनची रिक्वायरमेंट मोठी आहे त्या लोकांसाठी खरं तर हे जे आहे कर्ज प्रकारासाठी लागणारे डॉक्युमेंट हे शेवटचे 2-3 डॉक्युमेंट त्यांच्यासाठी आहे। इन्कम टॅक्स रिटर्न्स मग कोण भरणार आहेत की ज्यांचा मोठा बिझनेस आहे, बऱ्याच वर्षापासूनचा बिझनेस आहे, त्यांनी त्यांचं सेल टॅक्स रिपोर्ट त्यांना दाखवावं लागेल की त्याच्यामध्ये त्यानुसार ते बँक तुमचं जे आहे ते लोनसाठी प्रोसेस करेल। तर मित्रांनो, आपण आत्ता पाहिलं की हे 8 प्रकारचे डॉक्युमेंट किंवा ज्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे, तुम्हाला काय ॲप्लिकेबल आहे, तुम्ही कोणतं लोन करताय त्या पद्धतीने हे तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता। आणि ही डॉक्युमेंट लिस्ट करून तुम्ही जर गेलात तर तुमचं पीएम मुद्रा कर्ज लोन घेण्यासाठी तुम्हाला जो अर्ज करणं आहे तो सोपा पडेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला जर हे पीएम मुद्रा कर्ज योजना घ्यायचं आहे, पण जर ते सुलभ झालं पाहिजे किंवा सोपं झालं पाहिजे, काही अडीअडचणी आल्या नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी व्याजदर लागला पाहिजे, हे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर
आपण त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत त्या काही टिप्स मी दिलेल्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पुढचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहत असाल तेव्हा तो पुढचा व्हिडिओसुद्धा आलेला असेल. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे की नेमकी बेसिकपासून की बाबा काय PM मुद्रा कर्ज योजना काय, त्यामागे चालू करण्याची सरकारची भूमिका काय, हे पाहण्याची जी लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तर ते सुद्धा जाऊन तुम्ही पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.